नगर येथील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या धुळ्याच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या PSI सह 2 जवानांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। घडलेल्या घटनेमुळे धुळ्यातील SRPF कॅम्पमध्ये शोककळा पसरली असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत। राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ, पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा असे मृत झालेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकारी व जवानांचे नाव आहे। सायंकाळच्या सुमारास मृत अधिकारी व जवानांचे पार्थिव धुळ्यात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रवरा नदीत 2 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं होतं, मात्र दुसऱ्याचा मृतदेह सापडत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी धुळ्यातल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आलं होतं। दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना सकाळी 6 वाजेच्या सुमारास पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्याने त्यांना बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे। जवानांच्या मृत्यूची वार्ता धुळ्यात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण SDRFच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। SDRFचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे। सकाळी शार्प पथक 6 वाजता इथे हजर झालं। 6:30 वाजता त्यांचं काम करण्याचं जवानचं त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं। 6:45च्या जवळपास त्यांचं हे बोट बुडण्याचं काम झालं। ते भवरीखाली बोट सापडली, बोट बंद पडली, 3-4 फेरे त्या बोटीने मारले। दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली। ते जवान 5-6 जवान पाण्यामध्ये पोहत होते। एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे, तो काय बाहेर अजून सापडलेला नाही। आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन केले, सर्वांनी मला माझ्या पद्धतीने चांगलं सहकार्य केलं। साधारण एकूण किती जवान होते त्या बोटीमध्ये, काय सांगा? एकूण त्या बोटीमध्ये 6 जवान होते, एका बोटीमध्ये 5 होते, म्हणजे 5-5 जवान होते। एक स्थानिक नागरिक होता त्या बोटीमध्ये। आता किती जणांना बाहेर काढत यश आले, अजून किती जण बाकी आहेत? 4 जणांना बाहेर काढण्याचं यश आलं। 1 जण तो स्थानिक नागरिक आहे, त्याला यश आलं नाही अजून। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।